आमच्यामध्ये आला प्रभू. येस दे बापा, सर्व गौरव तुला देतो. ये सगळा गौरव तुला थँक यू फादर लॉर्ड. धन्यवाद येशू. अब्बा, आज पुन्हा वचनाची भूक आम्ही बाळगतो येस प्रभू, आणि या विश्वासाने येतो प्रभू की तू आमची भूक भागवशील. येस प्रभू, तू आम्हाशी बोलणार आहे. येस फक्त तेच नाही जे आम्हाला पाहिजे, येस प्रभू, पण ते सुद्धा जे तू आम्हाला द्यायचंय येस लॉर्ड, आम्ही ऐकायला तयार आहोत. येस आम्ही ऐकायला तयार आहोत. आम्ही फक्त आमची इच्छा नाही, पण तुझी अपेक्षा काय आहे येस प्रभू, ही इच्छा बाळगतो प्रभू. येस आमेन. तुझ्या आजच्या वाचनावर आम्हाशी बोल. येस आमच्या आत्मिक ज्ञानात अजून तू प्रकाश पाड प्रभू. येस लॉर्ड आमेन. आणि आम्हा तुझा गौरव, येस तुझा गौरव, सर्व गौरव तुला देतो. आणि प्रार्थना प्रभूच्या नावात मागतो, स्वीकारतो. आमेन. लॉर्ड, हालेलुया. पूर्ण आम्ही प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो की प्रभूने कृपा दिली का आजचा दिवस, ही संधी का प्रभूचा गौरव करावं त्याची आराधनेद्वारे आणि वचनाद्वारे. पुन्हा या ठिकाणी आपण तो विषय घेणार होतो, जो विषय आपण मागच्या वेळेस घेतला होता की सैतान आम्हाविरुद्ध योजना आखतो. हा विषय आपण याच्या पूर्वीच्या भागात घेतला होता, त्याचा सेकंड पार्ट आज आपण या ठिकाणी घेत आहोत का सैतान आम्हाविरुद्ध योजना आखतो. त्याच विषयाला आपण पुढं कंटिन्यू करणार आहोत. पण विषय पुढं कंटिन्यू करण्या अगोदर मागच्या पार्टमध्ये आपण काय संदेश घेतला होता थोडंसं रिकॉल मी करतो, म्हणजे थोडंसं लक्षात येईल का आपला मेसेज कशावर आहे. विषय कळला का? कशावर आहे संदेश? सैतान आम्हाविरुद्ध योजना आखतो. या विषयावर संदेश आहे का प्रभूची इच्छा आहे का तो प्लॅनिंग करतोय, पण तुम्हाला आत्म्यात हुशार राहण्याची गरज आहे, जेणेकरून त्यांनी जी योजना आमच्या विरुद्ध आखलेली आहे त्या योजनेत तो यशस्वी होणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग आपण वेगवेगळे उदाहरण घेतले की कशा प्रकारे सैतान आपल्या विरुद्ध योजना आखतो. आपण येशूचं उदाहरण घेतलं. कोणाचं? येशूचं. का येशू बेथानीमध्ये एका घरामध्ये कार्य करत होता. एक पापी स्त्री त्या ठिकाणी येऊन पश्चाताप करते, सुगंधी तेल त्याला आणून त्या ठिकाणी त्याच्या डोक्यावरती ओतते. आणि बायबल सांगतं का ॲट द सेम टाईम त्याच वेळेस दुसऱ्या ठिकाणी काही लोक मिळून त्या ठिकाणी येशूला पकडण्याचा प्लॅनिंग करतात. आपण हे सगळं पाहिलंय. मी फास्ट घेतोय फक्त तुम्हाला आठवण यावी म्हणून. एक ठिकाणी येशू त्याचं कार्य करतोय आणि दुसऱ्या ठिकाणी त्याला पाडण्याची प्लॅनिंग त्या ठिकाणी चालू आहे. आपण हे पाहिलं. त्यानंतर आपण पाहिलं की सैतान 2 प्रकारचे हल्ले करतो. किती प्रकारचे? 2 प्रकारचे. आपण ते पाहिलं की सैतान 2 प्रकारे हल्ला करतो. प्रथम जो हल्ला असतो तो प्लॅनिंग नसतो, म्हणजे कोणती योजना करून तो तुमच्यावर हल्ला करत नाही. त्याला तुमच्यावर हल्ला करायचा आहे, पण विशेष प्लॅनिंग तो करून येत नाही. पण जर त्याचं शस्त्र तुमच्यावर प्रबळ झालं नाही तर तो तुम्हा विरुद्ध येताना नियोजन करून येतो, याला नेमकं कसं पाडायचं आणि हा कशारित्या पाडणार आहे, हा त्याचा प्रयत्न असतो. आणि आपण 2 उदाहरण घेतले. किती उदाहरण घेतले? 2. आपण पाहिलं पहिलं उदाहरण कोणाचं? शमशोनाचं. कोणाचं? शमशोनाचं. का शमशोनाविरुद्ध त्यांनी योजना आखली कशारित्या याला पाडायचं. आणि त्यांनी त्याचा अभ्यास केला का हा जो व्यक्ती आहे खूप ताकदवर आहे आणि याला आम्ही ताकदीने हरवण्याचा प्रयत्न केला, पण हा काही हरत नाही. मग ह्याला कसं आम्हाला इमोशनल करता येईल, कसं त्याच्याकडे जे रहस्य आहे त्याच्या ताकदीचं ते बाहेर काढता येईल, याचं त्यांनी स्टडी केला. आणि त्यांनी पाहिलं का ज्या त्याचं लग्न होतं त्या ठिकाणी एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमात एकमेकांना त्या काही कोड घालायचे किंवा अशा काही म्हणी समोर ठेवायचे, त्याचा उलगडा सांगावा लागायचा. आणि बायबल सांगतं का त्यावेळेस समोरच्या पार्टीला म्हणजे मुलीकडच्या लोकांना उलगडा सांगता येत नव्हता. आणि म्हणून त्याची होणारी पत्नीने त्याला इमोशनल केलं, भावनात्मक केलं आणि सर्व रहस्य उघडून घेतलं. आणि मग सैतानाने या ठिकाणी स्टडी केली का हा भावुक होतो, हा इमोशनल होतं आणि याला आपण इमोशनल करूनच त्याच्याकडून उत्तर काढलं पाहिजे. आणि म्हणून दलाईला जी होती एक प्लॅनिंग होती, एक योजना होती, आणि ती कोणाची होती? सैतानाची. आणि बरोबर हा प्लॅन सक्सेस झाला आणि शमशोन त्याच्यामध्ये पडला गेला. आपण दुसरं एक उदाहरण घेतलं. कोणाचं? दाविदाचं. का दावीद राग आणण्याचा प्रयत्न केला, गर्व टाकण्याचा प्रयत्न केला, पण तिथं यश भेटलं नाही. पण दाविदामध्ये एकच कमकुवतपणा होता. तो कोणता? स्त्रीबद्दलचा. कोणता? स्त्रीबद्दल. का त्यांनी जेही लग्न केले कधीच प्रभूला विचारलं नाही. आणि फक्त एवढंच नाही तर जिथून दाविदाचा उगम आहे त्यांच्या कुटुंबात व्यभिचाराचं पाप होतं. तुम्ही डीपमध्ये दाविदाच्या कुटुंबाबद्दल स्टडी करा. त्याची आजीबी जी होती राहाब कसबीन, इथून त्याचा उगम आहे आणि ती पण एक वेश्या होती. म्हणजे व्यभिचाराचं पाप हे फॅमिली टू फॅमिली त्यांच्यामध्ये आलेला आहे. आणि म्हणून सैतानी एक प्लॅन केला का चला व्यभिचार पाडून बघू, आणि तो पाडला गेला. म्हणजे सैतान प्लॅनिंग करतो आम्हाला पाडण्यासाठी.
दोन प्रकारचे अटॅक असतात. एक डायरेक्ट अटॅक विदाऊट प्लॅनिंग, जेही त्याच्याकडे शस्त्र आहे तो उपयोगात आणतो. गर्व, मीपणा, हेवा, द्वेष, राग, हिंसकपणा हे टाकतो, पण तो बघतो का रे हा अडकत नाही. मग याच्याकडे विशेष कमजोरी काय आहे आणि ती मोठ्या सामर्थ्याने तो यूज करतो, जेणेकरून त्याच्यात तो पडला जाईल. आणि आपण पाहिलं का दोन्ही ठिकाणी पण दोन्ही देवाचे सेवक पडले गेले, कारण त्यांनी त्याची योजना आखली होती. मग पुढं आपण पाहिलं का 3 किंवा 4 गोष्टी आमच्या जीवनात असणं गरजेचं आहे. कोणकोणते? प्रार्थना, आराधना आणि वचन आणि आत्म्याची सहभागिता. प्रार्थना, आराधना, वचन आणि आत्म्याची सहभागिता. कारण या 4ही गोष्टी आम्हाला कोणाबरोबर जोडतात? देवाबरोबर. कोणाबरोबर जोडतात? देवाबरोबर. आणि जर आपण देवासंगती कनेक्टेड असू तर त्याचं शस्त्र कदाचित आम्हावर प्रबळ होणार नाही, कारण शेवटी ऑप्शन आपलंच आहे, आपण कोणाचं ऐकतो. म्हणून मी शब्द वापरला कदाचित. देव तर आम्हा बरोबर आहे, त्याची उपस्थिती पण आम्हा बरोबर आहे, पण शेवटी ऐकायचं कोणाचं हा निर्णय कोणाचा असतो? स्वतःचा, आपला. समजतंय का? एक ठिकाणी सांगितलं का व्यभिचार करू नको, आणि एक ठिकाणी सांगतंय सैतान की कर. ऐकायचं कोणाचं? शेवटी डिसिजन तर व्यक्तीचा असतं. म्हणून मी म्हटलो की या 4ही गोष्टी असाल तर आत्मिक तुम्ही ॲक्टिवेट असाल, आत्म्यात तुम्ही सजीव असाल, आणि मग कदाचित ते शस्त्र तुम्हावर प्रभाव करणार नाही, तरी पण शेवटी निर्णय तुमचाच असतो. पण असं आहे का जर आत्म्यात तुम्ही ॲक्टिवेट असाल तर प्रभूचंच वर्चस्व तुमच्यावर राहील आणि ती देहाची इच्छा तुम्हाला पूर्ण होणार नाही. म्हणजे सैतान जी प्लॅनिंग तुमच्यावर करणार ती यशस्वी होणार नाही. समजलं इथपर्यंत? मग आता इथून पुढं आपण कंटिन्यू करू. का सैतान जो आहे आता त्याला कळलं का 4 गोष्टीकडे लक्ष देतात. कोणकोणत्या? प्रार्थना, आराधना, वचन आणि आत्म्याची सहभागिता. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे का याच्यापासून दूर जायचं नाही, कारण याच्यापासून का दूर गेलं का सैतान आमच्यावर वर्चस्व करणार. आणि म्हणून सैतान या ठिकाणी आता तोही तुमच्यावर काही असं हे नाही करणार, आक्रमण नाही करणार, तर प्रथम तुमच्या 4 गोष्टी तो बंद पडल. समजतंय का? आमच्यावर कोण योजना आखतो? सैतान. पण आता तो पण एवढा हुशार आहे ना, तो पण बाहेर बसून संदेश ऐकत असेल, काही काय प्लॅनिंग करतात. समजतंय का? इथं जसं आम्ही वचनात हुशार आहे, तो पण बाहेर बसून आता बघतोय की अरे यांना तर कळतंय का मी प्लॅनिंग करतोय. पण जर हे प्रार्थनेत, आराधनेत असतील, वचनात असतील तर प्लॅनिंग चालणार नाही. म्हणून मला यांना सहभागितेपासून तोडायचं. तुमची व्यक्तिगत प्रार्थना नाही होऊ द्यायची, तुमचं चर्चला जाऊ द्यायचं नाही, तुमचं व्यक्तिगत आराधना होऊ द्यायची नाही, तुम्हाला आत्म्याच्या सानिध्यात राहू द्यायचं नाही. म्हणजे काय का तो वेगवेगळ्या गोष्टी तुमच्या जीवनात इम्प्लिमेंट करणार किंवा आणणार, जेणेकरून तुम्ही या 3-4 गोष्टीपासून दूर व्हाल. जसं मी सांगितलं का कामाचं लोड वाढून जाईल. कामाचं लोड एकाएकी एवढा वाढणार का तुम्हाला प्रार्थनेलाच वेळ राहणार नाही. इतके पाहुणे येतील का तुम्ही बिझी होऊन जाल. एकाएक असा मॅटर उत्पन्न होईल कुटुंबामध्ये का तो सॉल्वच करवणार नाही आणि भरपूर वेळ तुमचा चोरला जाईल. अचानक तुम्ही आजारी पडणार, तुमचा मूड सैतान गायब करून टाकल. म्हणजे अशा प्रकारे तो तुमच्या त्या गोष्टी आणल आणि आत्मिक सहभागितेपासून प्रथम तुम्हाला तो दूर घेऊन जाईल. आणि एकदा का तुम्ही आत्म्यापासून दूर गेले मग तो त्याची योजना जी तुमच्या विरुद्ध आहे तो ती अंमलबजावणीत आणण्याचा प्रयत्न करेल. या विश्वासाने का आता तुम्ही आत्म्यात स्थिर नाहीये आणि कदाचित त्याचं शस्त्र तुमच्यावर प्रबळ करेल. म्हणून या ठिकाणी हुशार राहा आणि आत्मिक सहभागितेपासून प्लीज स्वतःला दूर करू नका. कारण तो संदेश ऐकतोय, तो संदेश ऐकतोय. समजतोय का? सैतान बी क्लेवर आहे, नेहमी ते शस्त्र थोडी आणल, त्याची बी काम करायची स्टाईल डे बाय डे बदलती. का? कारण जर आपणही प्रेयरमध्ये स्ट्रॉंग होत चाललोय तर तो पण आपली अक्कल लावत आम्हाला वेगवेगळे पाडण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून आम्हाला आत्म्यात हुशार राहायचं आणि ज्याही गोष्टीद्वारे, फक्त या 4 नाही, ज्याही गोष्टींद्वारे तुम्ही प्रभूच्या सानिध्यात अधिक राहता त्या गोष्टीमध्ये तुम्ही अधिक तत्पर राहा. समजतंय का? ज्याही गोष्टीद्वारे तुम्ही देवाच्या सानिध्यात अधिक राहता ती गोष्ट तुम्ही करत राहा, जेणेकरून तुम्ही आत्म्यात नेहमी स्ट्रॉंग राहाल आणि त्याची योजना तुम्हाला पूर्ण होणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजलं इथपर्यंत? आता नेक्स्ट पार्ट मी घेतो का सैतान कशा प्रकारे तुम्हाला प्रहार करण्याचा प्रयत्न करणार. सैतान 3 गोष्टी तोडण्याचा प्रयत्न करतो. प्रथम आमचा विश्वास. ज्याही गोष्टीबद्दल तुम्ही विश्वास धरलाय का, समजा हा भाऊ आहे, आणि
माझा विश्वास आहे का कदाचित हा चुकीचं जीवन जगतोय, हा चुकीचं जीवन जगतो. माझा विश्वास आहे, माझा काय आहे, विश्वास आहे का हा बदलणार, हा बदलणार, हा चांगल्या प्रकारे बोलल, हा दारू पिणार नाही, हा माझा काय विश्वास. पण सैतानाला मला तोडायचंय, मला त्याची प्लॅनिंगमध्ये अडकवायचंय. म्हणून या ठिकाणी सैतान कदाचित याला अजून दारू प्यायला प्रवृत्त करल किंवा याच्या मुखातून माझ्या विरुद्ध शिव्या काढल, जेणेकरून जो विश्वास याच्या परिवर्तनाबद्दल मी धरलाय त्या विश्वासाबद्दल माझ्या मनात शंका उत्पन्न होईल आणि कदाचित जी मी प्रार्थना करतो त्या प्रार्थनेचा मला वीट येईल का एवढं देवाला मागतो आणि देव काही कार्य करत नाही, एवढं हाक मारून पण जो रिझल्ट मला या व्यक्तीत पाहिजे तो रिझल्ट मला दिसत नाही. म्हणजे इनडायरेक्टली त्याच्या थ्रू कोणाविरुद्ध प्लॅनिंग केली सैतानाने नाही कळलं. माध्यम हा होता पण हल्ला कोणावर होता, विश्वासणाऱ्यावर. हा तर पहिलेच अडकलेला आहे, याला नाही तुझी प्रार्थना बंद पाडायची का, कारण जर हा बदलला तर तुझं टार्गेट उरलेलं कुटुंब लोक असतील. समजतंय का, जर हा बदलला तर तुमचं टार्गेट काय, मग तुमचं कुटुंब तारल्यानंतर नातेवाईक. म्हणून तुमच्याच इथं खेळ एवढा पक्का करायचा का बाहेर तुम्ही गेलेच नाही पाहिजे. म्हणून तुमच्या विरुद्ध तो प्लॅनिंग रचतो, पण तुमच्याबद्दल तुम्ही जो व्यक्तीबद्दल विश्वास धरलाय बदलण्याचा तो विश्वास स्थिर आणि कायम करा. त्याच्या मुखातून किती शिव्या येऊ द्या, त्याच्याकडे बघून किती खिन्न वाटू द्या, 5 मिनिटासाठी राग येईल, द्वेष येईल, पण पुन्हा स्वतःला करेक्ट करा. मी केली प्रार्थना मला विसरायची नाही, मी विश्वास धरतो का हा व्यक्ती बदलणारच आहे, जेणेकरून तुम्ही प्रार्थनेत तत्पर राहाल आणि हा व्यक्ती खूप लवकर मोकळा होईल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कारण सैतानाला त्याला नाही पाडायचं, कोणाला पाडायचंय, विश्वासणाऱ्याला. प्रेज द लॉर्ड. म्हणून या प्रकारे तो तोडण्याचा प्रयत्न करेल. दुसरं तुमच्या पहिलं आपण पाहिलं काय, विश्वास, तुमचा विश्वास तोडतो. दुसरा पॉइंट, तो तुमच्या प्रार्थनेबद्दल तुमच्या मनात शंका उत्पन्न करतो. तुम्ही केलेली देवाकडे प्रार्थना त्या प्रार्थनेबद्दल तुमच्या मनात शंका उत्पन्न करतो आणि एकदा का ती शंका शिरली तुमचा विश्वास प्रभूमध्ये राहत नाही. आता समजा उदाहरण, आम्हाला बाहेर गावी जायचंय. कुठं जायचंय, बाहेर गावी. घरातून कसं निघतो आम्ही, निघताना प्रार्थना करून, हे प्रभू तुझं नाव घेऊन बाहेर पडतो, आमचा प्रवास तू सुखरूप करशील. जसं स्टँडवर गेलो फुल गर्दी, मग डाऊट येतो मनात, जागा भेटणार नाही. आता आम्ही प्रार्थना केली, सगळ्यांनी ऐकले, धन्यवाद देवा प्रवास सुखरूप केला, ब्लेस केलं, पण लोकांना पाहताच गाडी भेटणार नाही. मला वाटत होतं की भेटणार नाही आणि तेच झालं. प्रार्थना केली होती पण तुमच्या प्रार्थनेबद्दल सैतान त्या वातावरणाद्वारे शंका उत्पन्न करतो का कदाचित तुझा प्रवास त्या प्रकारे सुखरूप होणार नाही. समजतंय का, का सैतान या प्रकारे तुमच्या मनात संशय उत्पन्न करेल किंवा तुमच्या प्रार्थनेबद्दल डाऊट उत्पन्न करेल. या प्लॅनिंगद्वारे तुम्हाला तो पाडण्याचा प्रयत्न करेल. प्लीज आत्म्यात हुशार राहा का तुम्ही जर प्रार्थना करून घेतले, भले तिथं खूप गर्दी असेल, पण परमेश्वर दैवीरित्या तुम्हाला जागा मिळून देणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. समजतंय का, पण याचा वेगळा मिनिंग नाही घ्यायचा. तुम्हाला माहिती आहे जागा फुल आहे तरी तुम्ही जाणार नाही, मी प्रार्थना करून चाललोय. तुम्ही प्रे केली, तुम्हाला माहीत नव्हतं तिथं एवढी गर्दी, आणि मग तुम्ही गेले तर लॉर्ड ती तुमच्यासाठी जागा मोकळी करेल. पण तुम्हाला माहिती ऑलरेडी हाऊसफुल आहे तरी तुम्ही म्हणणार नाही मी प्रार्थना केली मी जाणार. मग तुला जागा द्यायची दुसऱ्याला खाली बसवायचं का. समजतंय का, हुशार राहायचं आत्म्यात का तुम्ही प्रार्थना करून निघाले, तुम्हाला माहीत नाही त्या ठिकाणी गर्दी आहे किंवा काय वातावरण आहे. आता असे खूप लोकांची नाही देवाकडे प्रार्थना केली मग जागाच भेटत नाही. मग असं वाटतं अरे असं कसा देव, एवढी प्रार्थना केली देवाने काही जागा दिली नाही. म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही कोणापासून दूर जाता, देवापासून. 4 लोकांनी केली प्रार्थना, तुमची लोक ऐकतात आणि बघतात की एवढी प्रार्थना केली जागा पण भेटली नाही. इनडायरेक्टली आपल्या विश्वासाबद्दल शंका उत्पन्न होती आणि कुठंतरी आपण स्वतःला देवापासून दूर करतो. आणि ही सैतानची प्लॅनिंग असती का तुम्ही स्वतःला देवापासून दूर करावं. समजतंय का, या प्रकारे सैतान खेळतो. तिसरा पॉईंट मी घेईल. पहिला पॉईंट कोणता पाहिला, विश्वास, नंतर प्रार्थना आणि तिसरं वचन. का वचनात तुम्ही राहू नये म्हणून तुम्हाला तू एक आठवण करून देईल का तू त्या पात्रतेचा नाहीये ज्या पात्रतेचा तू स्वतःला समजतो किंवा लोक तुला समजतात. म्हणून स्वतःला ज्या धार्मिकतेचा आणू नको किंवा या पवित्र शास्त्राचा तू अपमान
करू नको. आणि म्हणून माणसात कधी कधी स्वतःला असं वाटू लागतं की मी या पवित्र शास्त्रानुसार जीवन जगण्यास पात्र नाहीये आणि म्हणून मला याच्यापासून दूर राहिलेलंच ठीक आहे. कारण कधी असं वाटतं की ज्या प्रकारे मी जीवन जगलं पाहिजे त्या प्रकारे मी नाही जगत, मग प्रभू या शास्त्राचा मी अपमान का करावा. आणि इथंच आपण फसतो. सैतान आम्हाला इमोशनल करतो. काय करतो? इमोशनल करतो. देव पवित्र आहे आणि तू कसं काय देवाचा अपमान करतो. असं जीवन जग का त्या देवाला तुझ्याबद्दल अभिमान वाटला पाहिजे आणि मग तू शास्त्र वाच. जर आमचं जीवन बदलून आम्ही प्रभूकडे यायची गरज आहे तर मग प्रभूची काय गरज आहे आपल्याला. समजतंय का? जर मी स्वतःला चांगल्या प्रकारे बदलू शकतो तर मग मला देवाची काय गरज. माझ्यात परिवर्तन व्हावं म्हणून तर मला प्रभूची गरज आहे. समजतंय का कन्फ्युजन कसं क्रिएट करतो. सैतान काय सांगतो का तू पवित्र नाहीये, ते पवित्र आहे, प्रथम पवित्र हो मग देवाकडे. अरे पवित्र व्हायचं म्हणून तर देवाकडे यायचं. जर मी स्वतःहूनच पवित्र होतो तर मग मला देवाची काय गरज. समजतो हा पॉइंट. म्हणून आपल्या प्रार्थनेबद्दल, आपल्या विश्वासाबद्दल आणि देवाच्या वचन वाचण्याच्या सहभागितेपासून प्लीज स्वतःला दूर करू नका. कारण या तिन्ही माध्यमातून तो तुम्हाला देवापासून तोडण्याचा प्रयत्न करतो आणि तुमच्या मनात कुठंतरी तुमच्या प्रार्थनेबद्दल, तुमच्या विश्वासाबद्दल शंका उत्पन्न करतो आणि मग तो आवेश राहत नाही देवासंगती बोलण्याचा किंवा प्रभूत चालण्याचा. आणि मग कुठंतरी ती योजना पूर्ण होती आणि हळूहळू आपण देवापासून दूर जातो. समजतं इथपर्यंत? कळलं? मी सांगतोय की सैतानाचे प्लॅनिंग हे छोटे छोटे प्लॅनिंग्स आहेत, पण कदाचित एखाद्या जीवनात या प्रकारे सैतान कार्य करत असते. समजतंय का? ओके. नेक्स्ट पॉईंट मी घेतो याच्यामध्येच का अजून कशा प्रकारे सैतानाचा अटॅक करतो आणि कोणाकोणावर करतो आणि कशा प्रकारे करतो. मी एक पॉईंट सांगाल, मी एक्सप्लेन करेल कोण आहे, कशा प्रकारे आम्हावर हल्ले करतो, कशी योजना तो आम्हाविरुद्ध आखतो. आता जी योजनेबद्दल मी सांगणार आहे ही खूप महत्त्वाची का प्रभूने जे मला प्रगट केलं की कशा प्रकारे सैतान आक्रमण करतो आणि तुम्हाला देवाच्या सहभागितेपासून दूर करतो. म्हणून तुम्ही आत्म्यात हुशार राहा आणि जर अशी काही योजना जी आता मी सांगणार आहे ती कदाचित जर तुम्हा विरुद्ध असेल तर प्लीज समजून घ्या काही सैतानाकडून आहे, देवाकडून नाही. आणि आपली प्रार्थना तुम्ही पुन्हा सुरू करा. ठीक आहे. आता हा विश्वासणारा आहे किंवा ख्रिस्ती आहे, विश्वासणारा किंवा ख्रिस्ती आहे आणि हा याचा भाऊ आहे, हा याचा भाऊ आहे. आता या ठिकाणी हा प्रभूमध्ये नाही. हा भले ख्रिस्ती असेल, विश्वासणारा असेल, पण नावाला आहे, पण देवामध्ये नाहीये, चुकीचं जीवन जगतं. इथपर्यंत हा याचा भाऊ आहे, हा प्रभूमध्ये नाहीये. हा भाऊ कसा आहे? विश्वासणारा आहे. यांनी प्रार्थना केली का प्रभू याचं परिवर्तन कर आणि हा भाऊ बदलल्या गेला. आता हा जुनं जीवन जगत नाही. कदाचित उदाहरण, याची दारू सुटली, हा धार्मिक जीवन जगू लागला. या भावाने खूप मोठी उपकारस्तुती ठेवली. काय ठेवली? उपकारस्तुती ठेवली. चर्चमध्ये साक्ष दिली, ठिकठिकाणी जातो आणि म्हणतो का माझा भाऊ बदलला, देवाने महान कार्य केलेलं आहे. जेवण ठेवलं, सगळीकडे झालं का याचा भाऊ जो खूप वाईट जीवन, चुकीचं जीवन जगत होता तो बदलला. आणि आता हा अभिमानाने प्रत्येक जागे जाऊन सांगतो का माझा भाऊ बदललेला आहे, देवानी महान कार्य केलेलं आहे आणि मी सर्व गौरव प्रभूला देतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बदलला का याचा भाऊ? हा भावाने प्रार्थना केली आणि हा भाऊ बदलला गेला. आता हा व्यसनापासून दूर आहे, हा चुकीचं जीवन जगत नाही. पण सैतान असंच गप बसत नाही. तो म्हणतो का हा डेंजर आहे, हा जो आहे डेंजर आहे. आता ह्याला जर आता इथं गप केलं नाही, हे टार्गेट याचं पूर्ण झालं. आता हा आपल्या कुटुंबातले अन्य लोकांकडे जाईल आणि त्यांना याचा रेफरन्स देऊन त्यांनाही प्रभूकडे आणण्याचा प्रयत्न करणार. समजतंय? मग सैतान योजना आखतो. काय आखतो? त्याच्यावर हल्ले करण्याची. काय करण्याची? हल्ले करण्याची. कधी कधी याच्यावर हल्ले केले, गर्व टाकला, मीपणा टाकला, हेवा टाकला, ते काही याच्यात जातच नाही. सैतान लाख प्रयत्न करतो याला हलवायचा, पण हा काही हालत नाही. हा दृढ आहे, हा गंभीर आहे. मग सैतान एक वेगळी प्लॅनिंग आखतो, वेगळी प्लॅनिंग आखतो आणि कदाचित कधी कधी तो या प्लॅनमध्ये सक्सेस होतो. कशा प्रकारे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. जे लॉर्डने मला सांगितलं का प्रभू म्हणला का सैतान अशा प्रकारे हल्ला करतो की पुन्हा तो याच्याकडे येतो. कोणाकडे? याच्याकडे. हा जो भाऊ बदललाय,
हा बदललाय पण हा आत्म्यात वाढलेला नाहीये. व्यसन सुटलंय पण स्पिरिटमध्ये स्ट्रॉंग नाहीये. इकडे भरपूर हलवलं पण हा काय हलत नाही. साक्षावर साक्ष प्रत्येक ठिकाणी माझा भाऊ बदलला, माझा भाऊ बदलला, उपकार स्तुती जेवण दान वगैरे भरपूर चाललंय. याच्यावर पुन्हा सैतान आक्रमण करतो आणि पुन्हा हा दारू घ्यायला स्टार्ट, पुन्हा शिव्या द्यायला स्टार्ट. मग ह्या ठिकाणी ह्याचं पुन्हा वाईट जीवन जगल्यामुळं कुणाच्या मनावर परिणाम होतो. यांनी काय दिली साक्ष. 4 लोकांना सांगितलंय भाऊ बदलला. मग जर हा पुन्हा वाईट जीवन जगायला लागला तर कोणत्या मुखाने या चर्चमध्ये जाईल. भाऊने आला का तुमचा काय सांगायला. अरे पण तुम्ही तर साक्षी दिली होती तुमचा भाऊ बदलला म्हणून. यस, या ठिकाणी आजचे लोक अजून प्रश्न विचारतात आणि ते लोक नसतात, सैतान त्यांच्यातून येतो प्रश्न विचार. त्यांना माहीत असतं त्यांनी ते पुन्हा स्टार्ट केले पण पुन्हा येऊन त्याला डवसतात जेणेकरून तो प्रार्थनेपासून पूर्ण दूर जावं. समजतंय का. हा व्यसन करू लागला याची खबर गावाच्या लोकांना ऑलरेडी लागलेली आहे पण पुन्हा याला गाठतील काय ब्रदर भाऊ दिसत नाहीत. याचं मन खिन्न होऊन जातं का प्रभू एवढी प्रार्थना केली, साक्ष दिली प्रभू सर्वांसमोर, मी खूप मोठी आराधना केली, घरी प्रार्थना ठेवली, ओढून जगाला सांगतो का माझ्या प्रभूने माझ्या भावाचं जीवन बदललं पण हे प्रभू पुन्हा या प्रकारचं जीवन जगतो. सांग कसं तोंड घेऊन मी तुझी आराधना करणार, कसं तोंड घेऊन मी चर्चमध्ये जाऊ आणि काय जाऊन माझ्या नातेवाईकांना जी सुवार्ता सांगू माझा भाऊ अशा प्रकारचं जीवन जगतोय. मग प्रभू तुला का दयाने आली आणि का तू याला वाचवलं नाही. आणि मग याच्या मनात शंका उत्पन्न होती का देवा एवढं केलं पण तू माझ्या भावाला वाचवलं नाही. सांग मी कुठं कमी पडलो, मी सगळं केलं पण तू माझ्या भावावरच्या जीवनात कार्य केलं नाही. आणि मग कुठंतरी हा भाऊ खिन्न होऊन देवापासून दूर जातो. सैतानाला याला नव्हतं पासवायचं, याला इंटरेस्टेड नव्हतं याच्यामध्ये, याला तोडायचं होतं. समजतंय का. सैतानाला याच्यामध्ये इंटरेस्ट नव्हता, त्याला माहिती याला कधी पाडल, हा अजून स्ट्रॉंग नाहीये पण ह्याला अडकवणं गरजेचं आहे. आणि म्हणून याच्यावर त्यांनी कार्य केलं जेणेकरून याच्या मनात संदेह निर्माण झाला आणि हा स्वतःला लाजवल्या पाण्यामुळं देवापासून स्वतःला त्यांनी दूर केलं. अशा प्रकारे सैतान एक घाव मारतो आणि 2 तुकडे करतो. हा तर गेलाच गेला, हा पण देवापासून दूर गेला. का कारण हा बदलल्यामुळं सैतानाला खूप मोठा धोका होता का ह्या दोघांमुळं यांचे पूर्ण नातेवाईक पूर्ण कुटुंब वाचले जातील आणि हे कुटुंब आमच्या सानिध्यात राहणार नाही. आणि म्हणून सैतान अशा प्रकारे प्लॅनिंग आखतो आणि आम्हाला देवापासून दूर घेऊन जातो. समजतंय का. म्हणून जर या ठिकाणी किंवा टी व्हीवर पाहणारे तुमच्याबद्दल असं काही झालं असेल का तुम्ही साक्षी सांगितली असेल तुमच्या कुटुंब व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल का देवाने आम्हाला आशीर्वाद दिला आणि कदाचित तो आशीर्वाद तुम्हापासून निघून गेला असेल, तुमचं मन खिन्न होत असेल का आता लोकांना काय सांगणार, आम्ही तर साक्षी सांगून बसलो, तर खिन्न होऊ नका आणि आपल्या विश्वासातही संदेह धरू नका. हा सैतानाचा आक्रमण आहे तुमच्यावर का तुम्हाला देवापासून दूर घेऊन जावं, तुम्हाला लाजावं. पण देवामध्ये बिनलाजे व्हायचं. देवामध्ये कसं व्हायचं बिनलाजे. कुणी काही बोलू द्या, मी देवाची आराधना प्रार्थना बंद करणार नाही, मी माझं काम बंद करणार नाही. अरे तुझे कुटुंबाचे वेगळे लोक नाही बदलले, तुझे नातेवाईक नाही बदलले, मी भक्कम आहे प्रार्थना करायला, तुझं काम आहे तुला मी सांगतोय. माझा कुटुंबाच्या व्यक्तीसाठी माझी प्रार्थना चालू आहे पण मी प्रथम तुम्हाला सांगतोय त्याची काळजी करू नका, त्यासाठी माझी प्रार्थना चालू आहे. पण तुम्हापर्यंत कोण येईल, मी शुभवर्तमान आणलेलं आहे. जर तुम्ही त्याला बघत बसाल तुमचं तारण तुम्ही गमवाल. समजतं का. आवड गेला पॉईंट. समजतोय सर्वांना. खिन्न करून घ्यायचं नाही. त्यांनी एक आक्रमण केलं का, याला पुन्हा व्यसनात केलं का, मी पुन्हा प्रार्थना करणार आणि आता फक्त एक नाही सगळ्यांसाठी प्रार्थना करणार आणि डबल प्रभूचं काम करणार. टेन्शन घ्यायचं नाही, त्यात अधिक संताप द्यायचा, अधिक प्रभूचं काम वाढून टाकायचं जेणेकरून तो इमिजिएटली तुमच्या व्यक्तीला सोडून टाकतो. समजतोय की अगोदर चालला पॉईंट. समजतोय ना. जर असं टेन्शन घेतलं ना, हा म्हणला जाऊ दे प्रभू तू काहीच करत नाही, तो रिलॅक्स होऊन जाईल. सैतान रिलॅक्स नाही होऊन द्यायचं. तू एक अटॅक केला का, पहिले एकटासाठी प्रार्थना चालली होती, आता सगळ्या नातेवाईकांना जाऊन प्रभूबद्दल सांग. देव बघल का अशा अवस्थेत हा जातो का याचा भाऊ व्यसनामध्ये, मग देव याची चव जाऊ देईल का 4 लोकात.
समजतंय का? याचा भाऊ व्यसनाधीन आहे, पण हा जगाला जाऊन प्रभूचे वचन सांगतो का देव महान आहे. देव म्हणतं का माझ्याबद्दल तुला एवढा अभिमान आहे का, मग तुझ्या भावाला मी तसं सोडल का? परमेश्वर डबल वेने कार्य करेल त्याच्या भावामध्ये आणि प्रभूचा गौरव होईल. हारायचं नाही, रडायचं नाही, खिन्न नाही व्हायचं. 5 मिनिटं व्हाल, पण पुन्हा दाविदासारखी स्वतःची शक्ती नवीन करायची. का प्रभू एक हल्ला केला का, मला ताकद दे प्रभू, डबल वेने हल्ला करेल मी त्याच्यावर. हालेलुया, आमेन. समजतंय का या ठिकाणी? निराश व्हायचं नाही, हल्ले होणार, पण असं उत्तर द्यायचं का त्यालाही पुढचेच प्रश्न पडला पाहिजे का थोड्या वेगळ्या डोक्याचा आहे. एक घेतलं का बदल्यामध्ये 4 देतो, म्हणून इथं हात टाकायचा नाही. समजतंय का? सैतान आक्रमण करल, पण तुम्ही आत्म्यात हुशार राहा का हा आक्रमण त्याच्या विरुद्ध होता का तुमच्या विरुद्ध आहे. समजतं का? अनेकदा आपण त्याला बघून ओ पुन्हा सैताने हल्ला केला, त्याच्यावर नाही केला, तुझ्यावर केलाय. समजतंय ना? म्हणून आत्म्यात हुशार राहा का जर डायरेक्ट तुमच्यावर सैतानाचं प्रभुत्व चालत नाहीये, तर तो फिरून तुमच्यावर हल्ला करेल आणि तुम्हाला पाडण्याचा तो प्रयत्न करेल. म्हणून विश्वासामध्ये स्थिर उभे राहा, आपला फोकस नेहमी प्रभूकडे ठेवा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळलं हा पॉईंट? ओके. हालेलुया. हा फर्स्ट पॉईंट मी कव्हर केला. असे खूप पार्ट्स आहेत का ज्याच्याबद्दल मी म्हणजे प्रभूच्या कृपेत तुम्हाला सांगू शकतो का या प्रकारे सैतान तुमच्यावर हल्ला करू शकतो. हे एक उदाहरण तुमच्या समोर ठेवलं आणि देवाने सांगितलं तेच उदाहरण ठेवलं यासाठी का कदाचित या प्रकारे सैतान तुमच्यावर हल्ला करत असते. समजतंय? म्हणून तुमच्या व्यक्तीवर ज्याच्यावर तुम्ही ज्यासाठी खूप प्रार्थना केली, विश्वास धरला, 4 लोक साक्षी सांगितली आणि तो पुन्हा चुकीच्या मार्गाला लागलाय, तर खिन्न होऊ नका. तुमची प्रार्थना पुन्हा तुम्ही सुरू करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं या ठिकाणी? दुसरं उदाहरण मी घेईल का सैतान कशा प्रकारे तुम्हावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करतो. आता हे उदाहरण मी यासाठी घेतो का कदाचित अशा काही गोष्टी आहेत का ज्याच्यामुळे सैतान तुमच्यावर राज्य करू शकतो. मी चर्चचं उदाहरण घेईल. चर्चचं, पास्टरांचं आणि असलेल्या मंडळीचं का याही ठिकाणी सैतान कशा प्रकारे हल्ला करतो, पाळकावर पण आणि मंडळीवर पण. कधी कधी मी जसं सांगितलं ना, एक हल्ला करतो आणि डबल त्याचे प्रहार होतात. एक हल्ला करतो आणि डबल प्रहार होतो. आणि जर असं त्याला चान्स भेटतोय तर तो सोडणार नाही. कशा प्रकारे मी एक्सप्लेन करतो. प्लीज 2 जण यहाँ पे आ जाओ. तो मी सांगितलं की सैतान आम्हावर योजना आखतो आणि आमच्यावर हल्ले करतो. काय करतो? हल्ले करतो. वेगवेगळी योजना असती, त्यापैकी एक योजना जी प्रभूंनी प्रगट केली ती तुम्हाला सांगतो की अनेक चर्चेसमध्ये, आता हा जो भाऊ आहे तुमच्या समोर हा पाळक आहे. कोण आहे? पाळक. हा प्रभूचा सेवक आहे आणि याचं चर्च आहे, याचं चर्च आहे आणि त्याचा चर्चचा हा भाऊ कोण आहे? मेंबर आहे. मेंबर आहे त्या चर्चचा. त्या चर्चचा हा सहभागीदार आहे. सैतानाला ख्रिस्ती लोक किंवा विश्वासणारे लोक कधीच आवडत नाही आणि त्यांना नेहमी त्याचा एकच प्लॅन असतो का मला या लोकांना पाडायचं. पण जर एका प्रहारामध्ये भरपूर लोक पाडणार आहेत तर तो त्या ठिकाणी 100% हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. त्याला सगळ्यांनाच हल्ले करायचे आहेत, पण एक संगती भरपूर मोठं हे भेटणार आहे, त्याला खजिना भेटल, तर तो करणार नाही का? करणार. मग मी चर्चचं उदाहरण का सांगतो त्याच्या मागचं रिझन आहे. आता हा कोण आहे? पाळक. कोण आहे? पाळक. आणि हा त्याच्या चर्चचा मेंबर आहे, सभासद आहे. समजतं या ठिकाणी? अनेकदा चर्चचे जे लोक असतात ते देवासंगती जुडलेले नसतात. ते कोणासंगती जुडलेले असतात? पाळकांसोबत. उठ म्हणला उठायचं, बस म्हणला बसायचं, पळ म्हणला पळायचं, थांब म्हणलं थांबायचं, पुढं मागं विचार करायचा नाही. जो हा म्हणल तीच मंडळी करल, पूर्व दिशा, बाकी विचार करत नाही. ह्याच्या मनात त्याच्यापेक्षा ह्यालाच अधिक स्थान आहे आणि ह्यालाच हा सर्व काही समजतो. याच्या मनात याच्याबद्दल हा व्यक्ती धार्मिकतेचं खूप मोठं उदाहरण आहे, खूप मोठं उदाहरण आहे आणि हा रोल मॉडेल याच्यासाठी का हा जे म्हणल तेच राईट आणि खूप याच्या मनात याच्याबद्दल श्रद्धा आहे. काय आहे? श्रद्धा आहे. मग सैतान काय करतो या ठिकाणी? प्रहार करतो. काय करतो? प्रहार करतो. कोणावर करणार? याच्यावर का याच्यावर? याच्यावर नाही. कोणावर? पाळकावर. कशा प्रकारे? ह्याला कदाचित व्यभिचारमध्ये पाडल, गर्वामध्ये पाडल, पैशामध्ये पाडण्याचा प्रयत्न करल. आणि जर याचं जीवन याच्यासमोर खूप शुद्ध आणि पवित्र आहे, खूप रिस्पेक्ट आहे याच्या मनात ह्या व्यक्तीबद्दल,
हा याला सर्व काही समजतो. आणि जर हा काही अशा पापमय गोष्टी करू लागला, यांनी व्यभिचार केला, यांनी पैशाच्या मागं पळू लागला, यांनी वाईट गोष्टी केल्या, आणि जर ही बातमी याला कळू लागली तर ह्याच्या मनात चुकीचा परिणाम होईल. आणि जर ह्याचा पडदा फ्लॅश झाला तर हा तर जाईलच जाईल, पण हा भाऊ याचं जीवन बघून कदाचित देवाच्या सामर्थ्यावर, देवाच्या कार्यावर विश्वास ठेवणार नाही. कारण याला काही सर्व समजलं होतं, पण हा चुकीचं जीवन जगू लागला. आणि मग ह्याला हा सर्व काही समजल्यामुळं यांनी पाहिलं का रे, हा देवाचा सेवक होता, आमच्या समोर एक रोल मॉडेल होता, आम्हाला प्रेरणा देणारा होता, हा प्रभूत आम्हाला एन्करेज करणारा होता, आम्हाला धार्मिक जीवन जगण्याचा मार्ग प्रकट करणारा होता. आणि जर हा तसं जीवन जगतोय तर मग काय अर्थ आहे ह्या जीवनात चालण्याचा? पुन्हा हा कधी कोणत्या चर्चला जाणार नाही. आज तुम्हाला असे पुष्कळ लोक मी दाखवल का ज्यांच्या कुटुंबात असे पुष्कळ लोक आहेत का ते चर्चला येत नाही. का? कारण अशा प्रकारे त्यांनी आपला विश्वास देवावर नाही जोडला. आता चूक पाळकाची पण नाहीये, कुणाची आहे? का तुला ठीक आहे यांनी ओळख करून दिली, पण तू तिकडे का नाही कॉन्टॅक्ट जोडलं? मग जरी हा पाडला असता पण तू तर देवाला धरून राहिला असता ना. का प्रभू तो अडकला, मी नाही अडकणार, मी नाही प्रार्थना बंद करणार, मी माझी प्रार्थना चालू ठेवल, मी माझा विश्वास टिकून ठेवल, आणि कदाचित तुमची प्रार्थना मी बी त्याला वाचवल. पण अनेक चर्चमध्ये असं चालू नाही. सगळा विश्वास इथं देव साईडला आहे. म्हणून पुष्कळ कुटुंबात काही लोक प्रार्थनेला येतात आणि काही लोक चर्चला येत नाही. का? कारण त्यांचा अनुभव असा आहे का ते पण एक टायमाला खूप प्रार्थना करणारे होते, देवाच्या मागे चालणारे होते, त्यांचा लीडर खूप स्ट्रॉंग होता, पण ज्यावेळेस त्या लीडरनी पाप केलं, चुकीचं जीवन जगलं, त्यांनी डोळ्यांनी पाहिलं आणि मग त्यांचा विश्वास तो उडून गेला. आणि म्हणून आज पुष्कळ लोक चर्चला येत नाहीत. आपण म्हणतो चला हे पाळ खूप स्ट्रॉंग आहेत, ते म्हणतात जा जा थोड्या दिवसांनी तुम्हाला कळलं. समजतंय का? अनेक लोक म्हणतात हा तुम्ही जोशमध्ये आहेत, जा थोड्या दिवस नंतर तुम्हाला माहीत पडेल आम्ही का इथं बसलोत, आम्ही या सगळ्यातून गेलेलो आहोत. येस, तुमचं मन दुःखी आहे. जर तुम्ही टी व्हीवर पाहताय तर मी तुम्हाला एनकरेज करतो घरी बसू नका, तर राईट वेने देवासमोर या आणि देवाचा गौरव करा. येस, देवासंगती जुडणं गरजेचं आहे. हा जरी पडला तुम्ही पडणार नाही. कारण अशा प्रकारे सैतान पाळकावर हल्ले करून त्याचे फॅन फॉलोअर्स, देवाचे नाही कोणाचे, याचे फॅन फॉलोअर्स ते पडले जातात. समजतंय का? पुष्कळ ग्रुप असतात गायब होऊन जातात. एकाने काही कुटाणा केला, चुकीचं जीवन जगलं, सगळं वॉशआउट, सगळ्यांचा विश्वासच तुटून जातो. काही फक्त दिखावा आहे, हे फक्त एक ढोंग आहे, याच्यात काही सत्य नाही. आणि मग लोक म्हणतात का कोणीच नीतिमान नाहीये, कारण त्यांनी स्वतः पाळकाला चुकीच्या गोष्टी करताना पाहिलं. हेच आपण म्हणतो किती निबर लोक आहेत, येतच नाहीत, अरे त्यांनी पाहिलंय तसं, म्हणून हृदय त्यांचं घट्ट झालंय. पण चुकी त्यांची पण आहे का त्यांनी देवासंगती कनेक्शन जोडलं नाही, ते याचेच फॅन राहिले नाही. आणि म्हणून यासाठी पुष्कळ लोक पडतात. आणि ज्या ठिकाणी असं आहे का जे देवासंगती कनेक्टेड नाही, पास्टर संगती कनेक्टेड आहेत, फक्त सेवाकासंगतीच कनेक्टेड आहेत, अशा ठिकाणी सैतान तीव्र हल्ला करतो. तोही जातो आणि तेही लोक पाहिलेत का असे लोक, मी प्रॅक्टिकली सांगतोय. पुष्कळ ठिकाणी आपण असं पाहतो की त्यांचं मन उडून गेलंय. प्रार्थना का? आम्हाला माहिती बिझनेस आहे हा. मीटिंग का? पैसे कमवायचं साधन आहे. का? कारण तसं झालं त्यांच्याबद्दल का ते पण प्रार्थना समजून करायचे, पण कुणी प्रार्थनेचा आडोसा घेऊन बिझनेस करायचा. आणि म्हणून लोकांचं मन उडलं गेलं आणि त्यांनी स्वतःला देवापासून दूर करून केलं. म्हणून देव म्हणतो का पुन्हा जवळ ये. तू जर माझ्यावर विश्वास धरला असता, तू जर माझ्या मागे चालला असता, तर त्या झालेल्या पाळकाच्या हल्ल्यावर तुझ्यावर अटॅक झाला नसता. कदाचित तू स्थिर राहिला असता आणि तू उरलेली मंडळी सांभाळली असती. तो तर गेला, सगळे दानाधीन झाले आणि कुणीच उभा राहिला नाही. असं कोणीतरी पाहिजे का जरी तो चुकला दुसरं उभा राहायला पाहिजे का नाही. तो चुकला का? माणूस आहे, त्याच्याकडून झालं, आम्ही प्रार्थना करतो, पण आम्ही देवाच्या मार्गाने चालणार. कारण त्याने किंमत नाही, देवाने किंमत मोजली. त्याच्याकडे बघून मी प्रभूकडे नाही आलो, मी प्रभूच्या कृपेने प्रभूकडे आलोय. मी प्रभूच्या मार्गात चालत राहणार. थोडं सहन करावं लागेल. लोक तुमच्या ग्रुपला, तुमच्या चर्चला नावं ठेवतील, तुम्ही तिथले का, तुम्ही त्या ग्रुपचे का, तुम्ही त्या चर्चचे का, तुमच्या पाळकांनी तसं केलं का, करू द्या. तुम्ही तुमच्या मार्गात चालत राहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं का हा पॉइंट? बघा खूप इम्पॉर्टंट आहे.
असे जे लोक कडक हृदयाने बसलेले आहेत घरी, जे तुम्हाला प्रगट झाले, त्यांना जाऊन हे प्रगट करा. का तो हल्ला फक्त तुमच्या त्या पालकाच्यावर, तुमच्या त्या लीडरवर नव्हता, तर हा हल्ला तुमच्यावर होता. समजतं की अवघड चालला पॉईंट. समजतंय. म्हणून या ठिकाणी चर्चमध्ये कनेक्शन असं नाही, कनेक्शन असं पाहिजे. Yes. समजतंय का? Yes. असं ट्रायंगल नको. पाहिजे. ट्रायंगल फक्त वन अँगल नाही. कसं? ट्रायंगल. ट्रायंगल. ह्या वेने आपलं कॉन्टॅक्ट देवाशी. तिकडं पाहिजे. मी बी परमेश्वर सेवकाद्वारे बोलतो, चांगली गोष्ट आहे, आणि तसं देवाची कृपा असती का तो बोलतो. पण जर का तो हल्ला पाडला तर प्लीज तुम्ही अस्थिर होऊ नका. तुम्हाला प्रभूसाठी उभं राहायचंय, आणि फक्त प्रभूसाठीच नाही तर त्याही भावासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर मंडळी जागृत राहील तर हा पण 4 वेळेस विचार करेल ना पाडायच्या पहिले. समजतंय का? जर मंडळी जागृत राहील तर पाळक पण पडणार नाही. नको, ते जागृत आहेत. मंडळी झोपली म्हणून हा पडला तरी याला काही भीती नाही, पण हे जागृत असेल तर याला भीती राहील. नको नको, 4 लोक मला बघतात. समजतंय? Yes. ओके, बेटर. उदाहरण पुष्कळ आहे, मी पुन्हा सांगल, पण एवढे टाईम नाही, म्हणजे भरपूर दिवस जातील प्रत्येक याला धरून धरून सांगायचं म्हटल्यावर. पण थोडक्यात मी तुम्हाला सारांश सांगतो का जर व्यक्तिगत हल्ला नाही होणार तर कुणा थ्रू तुमच्यावर तो हल्ला करण्याचा प्रयत्न करेल. का तुम्ही प्रार्थनेत, आराधनेत आणि वचनात पडावे आणि देवापासून तुम्ही दूर जावे. आता मी पॉईंट वाईज काही गोष्टी सांगाल का कशा कशा प्रकारे कोणाकोणावर तो हल्ले करत जातो. थोडक्यामध्ये, शॉर्टमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. पहिली कॅटेगरी आहेत ती जे तरुण भाऊ बहीण आहेत त्यांच्यासाठी आहे का सैतान त्यांच्यावर कसे कसे आक्रमण करतो. पहिलं आक्रमण सर्वांना माहीत असेल, कोणतं? पहिला जो पॉईंट आम्ही टाकलाय तो आहे आकर्षण. कोणता? आकर्षण. आकर्षण. मग ते मोबाईलचं असो, गाडीचं असो, किंवा मुलाचं असो किंवा मुलीचा असो, या आकर्षणाद्वारे तो तुमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणार. आत्म्यात हुशार राहा आणि त्याच्या या शस्त्राला तुम्हावर प्रबळ होऊ देऊ नका. आकर्षण हे त्याचं शस्त्र आहे. सैतान हुशार आहे, कधी कोणावर कशा प्रकारचा हल्ला करायचा मी सांगितलं तो प्लॅनिंग करतो. काय करतो? प्लॅनिंग करतो. त्याला माहिती आहे का कोणत्या एजमध्ये माणसाची ओढ कोणत्या गोष्टीकडे असते, कोणत्या एजमध्ये, कोणत्या परिस्थितीमध्ये माणसाची ओढ कोणत्या गोष्टीकडे असती ही त्याला चांगल्या प्रकारे माहीत असती. आणि म्हणून तो हल्ले इकडचे तिकडचे नाही करत, बरोबर त्याच वेळेचे करतो जेणेकरून आपण अडकावेत. आणि म्हणून जसं मी सांगितलं का जे तरुण भाऊ बहीण आहेत का त्यांच्या एजमध्ये मे बी तो आकर्षण हे शस्त्र तो प्रभुत्वाने चालतो. मोबाईलचं आकर्षण असू द्या, गाड्याचं आकर्षण असू द्या, किंवा मुलाचं किंवा मुलीचं आकर्षण असू द्या, ह्या आकर्षणाद्वारे तुमच्यावर तो हल्ला करेल. म्हणून आत्म्यात हुशार राहा आणि त्याला जागा देऊ नका. त्याच प्रकारे तरुण भाऊ बहिणींसाठी दुसरं शस्त्र राग. राग, अँगर, तुमच्यात तो इतका तीव्र येईल आणि त्या रागाच्या भारात अनेक लोक चुकीचा पाऊल उचलतात. तो पाऊल उचलल्यानंतर कळतं का तो किती महागात पडला. पहिले नाही कळत, कधी उचलल्या नंतर कळतं का तो पाऊल किती महागात गेला. म्हणून आत्म्यात हुशार राहा आणि राग तुम्हावर वर्चस्व करू देऊ नका. आणि थर्ड पॉईंट मी याच्यामध्ये घेईल का ह्या एजमध्ये जसं मी सांगितलं का मोबाईल पाहिजे, गाडी पाहिजेत, आणि मग आम्हाला पैसा पाहिजे असतो, आणि कदाचित घरची परिस्थिती तेवढी नसती का त्या आमच्या गरजा पूर्ण करतील. आणि मग अनेक लोक चुकीचा मार्ग निवडतात आणि चुकीच्या पद्धतीने पैसे गोळायला सुरुवात करतात. जसं मी सांगितलं का पुष्कळ लोक उधारी ठेवू लागतात. इन्कम सोर्स काही नाही आहे तरी पण त्यांचं उधारी खातं कॉलेजमध्ये किंवा भरपूर ठिकाणी शॉप्समध्ये आहेत. प्लीज अशा प्रकारे सैतानाला आमंत्रण देऊ नका. अनेक लोकांकडे पैसे नाही आहेत तरी ते उधार मोबाईल आणतात. रिचार्जला पैसे नाही आहेत तरी इंटरनेटचा बॅलन्स उधार ते टाकून घेतात. अशा प्रकारे प्लीज गोष्टी करू नका, कारण ते कर्ज एवढं वाढल आणि पैसे फेडायला पाहिजे, पैसे द्यायला नसतील मग चोऱ्या कराव्या लागतील. ऑप्शन राहणार नाही का? कारण दुकानदार जर घरी आला तर घरचे बोलणे, तिकडून बोलणे खा, इकडून बोलणे खा, बेटर चोरी करू, यालाही कळणार नाही त्यालाही कळणार नाही, पण प्रभूला कळतं. समजतंय का? म्हणून आत्म्यात हुशार राहा आणि त्याची योजना तुम्हात पूर्ण होऊ देऊ नका. आकर्षणाचं वर्चस्व स्वतःवर येऊ द्यायचं नाही. सेकंड पॉईंट मी घेईल त्या लोकांसाठी ज्या लोकांना घर घ्यायचं, गाडी घ्यायची, किंवा ज्यांची अशी इच्छा आहे का आमचं जीवन एक चांगलं
उत्तमरित्या असावं, कोणताच कमकुवतपणा आमच्या कुटुंबात नको आहे. इच्छा चांगली, घर असावं, गाडी असावी, प्रत्येक घरात चांगल्या गोष्टी असाव्यात, पण ह्या गोष्टींसाठी पैशाचा मार्ग चुकीचा नको आहे. कधी कधी ह्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी सैतान आम्हा पुढे एक पर्याय आणतो. काय आणतो? पर्याय. आणि तो म्हणजे अन्य मार्गाने, चुकीच्या मार्गाने कमाई करण्याचा. अरे घर घ्यायचंय, मग माझ्या पेमेंटमध्ये ॲडजस्ट नाही होणार. गाडी घ्यायची, ॲडजस्ट नाही होणार. नाही, मुलामुलींचा खर्च भरपूर आहे, ॲडजस्ट नाही होणार. काहीतरी ऑप्शन तर तुमच्या समोर आणल का जो मार्ग अयोग्य आहे, प्रभूतून नाही आहे, आणि कदाचित तुम्ही त्या मोहळा बली पडणार. आणि मला काय फरक पडतो एवढं केल्याने, मी नाही केलं दुसरं करेल, तू नाही केलं दुसरं करेल, चांगली गोष्ट आहे. तो प्लॅनिंगमध्ये अडकणार, तू नाही. समजतंय का? म्हणून जर तुम्हाला घर, गाडी, तुमची इच्छा आहे का चांगल्या गोष्टी असाव्यात, देवावर निर्भर राहा, स्वतःच्या बुद्धीवर, प्लॅनिंगवर नाही. कारण सैतान आकर्षणाद्वारे चुकीचा मार्ग समोर आणेल आणि असा तुमच्या समोर मांडल की हे चुकीचं नाही, बरोबर आहे, बिंदास कर, काहीच अयोग्य नाही आहे. चुकीच्या गोष्टी ज्या समोर येतात ना, समोरचा व्यक्ती प्रूफ पण आणतो का हे काम खूप चांगलं आहे, हे काम वाईट नाही, हे काम लिगल आहे. पण देवातून ते लिगल आहे का अनलिगल आहे हे चेक करा. चेक करा कसं आहे, त्याची प्लॅनिंग तर नाही. छोटीशी गोष्ट द्यायची आणि आपल्या तारणापासून आपल्याला लांब घेऊन जायचं. समजतंय? कारण अनेक लोक घरासाठी, गाडीसाठी चुकीचा मार्ग निवडतात, चुकीचा पैसा कमवतात आणि त्याच ठिकाणामध्ये त्यांची उन्नती होत नाही. आणि मग प्रभूला विचारतात का देवा का देत नाही? कारण लोकांना दिसतं नाही, चर्चला जातात, हा भाऊ आहे, समजा हा भाऊ आहे, कोणाकडे प्रार्थना करतो? देवाकडे. चर्चला येतो, लोकांना दिसतं, लोकांना माहिती त्याच्याकडे गाडी नाही आहे, लोकांना माहिती छोट्या घरामध्ये राहतो. मग लोक म्हणतात की देवाकडे एवढी प्रार्थना करतो आणि देव तुला का देत नाही? मग हा पण होतो देवा तू का देत नाही? पण हे कुठं सांगतो? चुकीच्या मार्गाने पैसे पण मी कमवतो, स्वतः श्रीमंत व्हायला बघतो, म्हणून स्थिती बदलत नाही. लोक फक्त तेवढं दाखवतात, मी चर्चला किती जातो आणि प्रभूमध्ये किती आहे. तू प्रभूमध्ये आहे ना, परमेश्वर तुला इतक्या रीत्या ब्लेस करेल का तुझी येणारी परिस्थिती सांगेल का तू किती प्रभूमध्ये आणि किती प्रभूमध्ये नाही. समजतंय का? का हार्ड चाललाय पॉइंट? जर तू देवामध्ये आहे तर देव तुला कधीच रिकामी हात पाठवणार नाही. पण काही ना काही गडबड आहे, म्हणून तुझे ब्लेसिंग्स होल्डवर आहेत. समजतंय ठिकाणी? थर्ड पॉइंट मी घेईल, कामाबद्दल किंवा बिझनेसबद्दल. तुम्ही एका ठिकाणी काम करत असाल किंवा बिझनेस असाल किंवा कॉलेजमध्ये तुम्ही शिकत असाल, त्या ठिकाणी सैतान एक प्रकारे आम्हाला हल्ला करतो. कोणत्या प्रकारे? हेवेच्या स्वरूपात. कॉम्पिटिशन असतं का हा जास्त काम करतो का मी जास्त काम करतो, बॉस याची प्रशंसा जास्त करतो का माझी प्रशंसा करतो, याचा बिझनेस जास्त चालतो का माझा बिझनेस चालतो, माझ्या कामाची जास्त प्रशंसा होती का किंवा त्याच्या कामाची प्रशंसा होती. आणि यासाठी आपण चुकीच्या माध्यमाने स्वतःला चांगलं सादर करण्यासाठी अयोग्य मार्ग निवडतो आणि लोकांकडून प्रशंसा मिळून घेतो, पण आपल्याला कळत नाही की कशा प्रकारे सैतानाच्या कटामध्ये मी अडकल्या गेलेलो आहे. समजतंय का? आपल्याला पॉप्युलर व्हायचं असतं, आपल्या ऑफिसमध्ये दाखवायचं असतं का माझ्याशिवाय कुणीच नाही आहे. इवन स्टडीमध्ये, कॉलेजमध्ये पण ग्रुपमध्ये माझ्यासारखं कुणी नाही आहे हे आम्हाला प्रूव्ह करायचं असतं. पण त्या प्रूव्ह करण्यामध्ये चुकीचा मार्ग निवडू नका. कधी कधी आपल्यापेक्षा हा जास्त पॉप्युलर होईल, हा जास्त ॲक्टिव्ह आहे आपल्यापेक्षा, त्याची पॉप्युलरनेस कमी करण्याचा पूर्ण प्रयत्न आपण करतो. कॉलेजबद्दल सांगतोय की त्या एक्सपिरियन्समधून मी पण गेलो. एकदा पॉप्युलरिटी भेटली तर दुसऱ्यांना आवडत नाही ती पॉप्युलरिटी, मग ते कसं ना कसं नाव खराब करण्याचा तो का नाही आम्हाला माहिती तो कसा आहे, किंवा त्याच्या असा इतिहास त्यांच्या दुसऱ्याच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून इतरांच्या मनात त्याच्याबद्दल जे स्थान आहे ते कमी व्हावं. पण तुम्ही त्याला नाही, तुम्ही स्वतःलाच देवाच्या नजरेपासून पाडत आहात. म्हणून या ठिकाणी ऑफिस असो, बिझनेस असो किंवा कॉलेज असो, कॉम्पिटिशनमध्ये स्वतःला वर करण्यासाठी सैतानाची मदत घेऊ नका. समजतं? नेक्स्ट पॉईंट मी घेतो, नातेवाईकांसाठी. प्रत्येक नातेवाईक आहेत, प्रत्येकांना नातेवाईक असतात. मग तिथं पण एक स्पिरिट काम करतो, कोणता? निंदा आणि हेवा. निंदा आणि हेवा. का आपण पुरेपूर आपल्या बरोबरचे जे नातेवाईक आहेत कॉम्पिटिशनला, त्यांच्यापेक्षा स्वतःला ग्रेट किंवा चांगलं स्थापित करण्याचा आपण
प्रयत्न करतो. आणि कधी कधी आपण बघतो का माझ्यापेक्षा आमच्या त्या नातेवाईकाला जास्त स्थान भेटतंय, तर समोरच्या त्या व्यक्तीला कसं त्याच्या पत्ते जे लपून आपल्याकडे आहेत ते आपण मांडण्याचा प्रयत्न करतो. नाही समजलं. नातेवाईक आहे आपल्यापेक्षा थोडासा लेवल टक्कर चालते आपली, दोघातून कोण पुढे आहेत, त्याचे मुलं पुढे आहेत का माझे मुली पुढे आहेत, कॉम्पिटिशन चालतं. काय चालतं? कॉम्पिटिशन चालतं. आणि या कॉम्पिटिशनमध्ये हा भाऊ आमच्या घरी पाहुणा म्हणून येतो आणि कदाचित हा त्यांच्या कुटुंबाबद्दल जरा जास्तच इम्प्रेस आहे. कसं आहे? इम्प्रेस. त्यांच्याबद्दल याला खूप मोठं हे वाटतं, ते कुटुंब खूप जबरदस्त आहे, ब्लेसेड आहे, आशीर्वादित आहे. अरे आपला भाव कमी व्हायला लागला. मग हळूहळू पत्ते उघडायला चालू करायचे का त्यांचे जे गुपित आहेत ते इथं खोलायचे, जेणेकरून याचे विचार तिकडच्या प्रती कमी व्हावे. समजतंय का? पण कोणापासून लपलंय? देवापासून लपलंय का? नाही ना. देवापासून हे लपलेलं नाही. त्या कुटुंबाला माहीत नाही का तुम्ही कसं स्वतःचं स्थान त्यांच्या नजरेत वाढवताय, पण तुम्ही इनडायरेक्टली देवापासून स्वतःचं स्थान कमी केलंय, कारण तुम्ही सैतानाला आपल्यामध्ये जागा दिली. असं होईल, असे लोक येतील आणि तुमच्या समोर त्याच व्यक्तीची स्तुती करतील ज्याच्याबद्दल किंवा ज्याला तुम्ही जास्त पसंत करत नाही. आणि तुमचं लपलेलं मन मग उत्साहित होतं का आता बोलून त्याचा भाव कमी करायचं. समजतं का? आवड चाललंय. मी जनरल पॉईंट सांगतोय की अशा प्रकारे असं होईल का ज्याला तुम्ही पसंत करत नाही, समोरचा व्यक्ती येईल आणि त्याच विषयावर तो टॉपिक काढणार आणि त्याची प्रशंसा तो करणार. असे कॅरेक्टर असतात की त्यांना कळतच नाही की त्यांना कोण चालवतंय, पण ते येतील. पण तुम्हाला आत्म्यात हुशार राहायचं नाही, तर तुमचं मन बोलतं होतं आणि त्याच्या समोर त्याचा भाव कमी करण्याचा प्रयत्न करतं. म्हणून निंदा, हेवा, इतरांची प्रशंसा जर होत असेल तर सहमत होत्या प्रशंसेला, ती कमी करण्याचा प्रयत्न करू नका. समजतंय का? नेक्स्ट पॉईंट मी घेईल याच्यामध्येच. व्यक्तीबद्दल, व्यक्तिगत जीवनाबद्दल प्रत्येकाचे वेगवेगळे जीवन जगण्याचे तत्व आणि सिद्धांत असतात. कळतं का? तत्व आणि सिद्धांत किंवा हा अशा प्रकारे जीवन जगतो, म्हणजे याला हे लागतं, त्याला ते लागतं, तेच पाहिजे, अशा प्रकारचे प्रत्येकाचे तत्व असतात. तत्व असावेत, चांगली गोष्ट आहे, पण तुमचे तत्व दुसऱ्यांवर डुहीजड होऊ नये म्हणून हा पूर्ण प्रयत्न करायचा. नाही समजलं? प्रत्येकाचे तत्व आहेत, तुम्ही त्या प्रकारे जीवन जगा. तुम्ही तुमचे तत्व जबरदस्ती दुसऱ्यांवर लादू नका, कारण सैतान कधी कधी तुमच्यात ॲग्रीनेस आणतो का नाही तू ह्या तत्वाचा माणूस आहे आणि तू ह्याच तत्वाने चालला पाहिजे. अरे तुझे तत्व इतरांना किती महाग पडत राहिलेत. समजतंय का? येस, पुष्कळ ठिकाणी बघितलं, नाही मी ह्याच पद्धतीने जीवन जगलोय, चांगली गोष्ट, इथून पुढे जगत राहा, पण तू जग, आम्हाला फोर्सफुली ते लादू नको. सांगायचं काय का तुमचा तो स्वभाव तुम्हाला आवडतो, तुम्हाला ती जीवन जगायला आवडतं, पण कदाचित तो दुसऱ्यांवर तुम्ही का हवी करता. सैतान तुम्हाला कडक करतो आणि तुम्ही फोर्सफुली तुमचे तत्व इतरांवर लादता. म्हणून आत्म्यात हुशार राहा का सैतान अशा प्रकारे तुमचे सिद्धांत तुमच्याच कुटुंबाविरुद्ध खूप मोठा अडखण उभा करतो. नाही समजला हा पॉईंट? समजला का? तुमचं वे आहे ना जे लाईफस्टाईलचं, तुमचं पुरतं चांगलं आहे, पण तुम्ही ते दुसऱ्यांना लागू करायचं, लादायचं नाही. सैतान काय करतो? कडक करतो अंतःकरण आणि फोर्सफुली दुसऱ्यांवर ते टाकायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळं फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम क्रिएट होऊ लागतो आणि त्या व्यक्तीला कळत नाही कधी माझे सिद्धांत माझ्याच कुटुंबासाठी खूप मोठा अडथळा झालेले आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजलं का इथपर्यंत? मी बायबलचे काही उदाहरण देतो आणि मी नंतर फिनिश करतो. दानिएल माहिती आहे, दानिएला विरुद्ध पण काय रचलं होतं? षड्यंत्र. माहिती आहे ना का तू देवाची भक्ती करायचा. ही गोष्ट त्या ठिकाणी दुसरे जे लोक होते राजाच्या अंतर्गत त्यांना आवडत नव्हती का दानिएलाची अधिक प्रशंसा आहे पण आम्हाला काहीच भाव भेटत नाही आणि म्हणून त्यांनी युक्ती रचली. दानिएला माहीत नव्हतं पण कुणी वाचवलं? देवाने. शद्रक, मेशक, अबेदनगो त्यांच्याविरुद्धही प्लॅनिंग झाली पण देवाने त्यांनाही वाचवलं. म्हणून सांगायचं तात्पर्य काय का प्लॅनिंग होईल पण तुम्हाला प्रभूच्या सानिध्यात राहणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून तुमची प्रार्थना कधीच कमी होऊ देऊ नका, तुमची आराधना कधी कमी होऊ देऊ नका.
तुमचं वचन मनन करणं कधीच कमी होऊ देऊ नका. जर ह्या 3 माध्यमातून तुम्ही देवाच्या सानिध्यात राहता तर तुमच्या विरुद्ध सहसा त्याचा प्लॅन चालणार नाही, तर तो उलटून जाईल, तो कधीच सक्सेस होणार नाही. लास्ट उदाहरण देईल. बाला माहिती आहे का सर्वांना? येस. गणना याच्या 22वा अध्याय रीड करा नंतर. त्याच्यामध्ये असं लिहिलंय का इस्रायल लोक मिस्रातून बाहेर निघून कनान देशाकडे चालले होते आणि त्याच ठिकाणी रस्त्यामध्ये बालक नावाचा राजा आणि त्याचा एरिया त्या ठिकाणी आला आणि हे एका ठिकाणी येऊन तळ देऊन येऊन राहू लागले. ज्यावेळेस बालक राजाने पाहिलं का इस्रायल लोक येतात, त्यांना असं वाटलं का हे आमचा नाहीनाट करतील, आम्हाला हे टिकाऊ देऊ देणार नाही. आणि म्हणून त्यांनी प्लॅनिंग आखली का बलाम नावाचा एक सेवक आहे जो ज्याला शाप देतो ते शापित होतात आणि ज्याला आशीर्वाद देतो तो आशीर्वाद होतात. हे परस्पर गेले, त्याला बरोबर अडकवलं आणि बरोबर त्याला शाप द्यायला घेऊन या ठिकाणी आले. बायबल सांगतं का इकडं इस्रायल लोकांना एक पैशाची पण माहिती नव्हती का आमच्या विरुद्ध या ठिकाणी अशा प्रकारचं षडयंत्र चाललंय. बायबल सांगतं का तो शाप द्यायला आला पण तो आशीर्वाद देऊन गेला. कारण त्यांच्याबरोबर कोण होता? कोण होता? देव. दिवसा मेघस्तंभाद्वारे आणि रात्री अग्निस्तंभाद्वारे परमेश्वर त्यांच्या बरोबर होता, म्हणून त्यांची प्लॅनिंग त्यांच्या विरुद्ध चालली नाही. म्हणून मी म्हणलो प्रार्थना, आराधना आणि वचन हे तुम्हाला देवाजवळ जोडतात, जेणेकरून त्याची कट, त्याची योजना तुम्हाला पाडण्याची, कमी करण्याची ती साधली जाणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाच्या सानिध्यात राहा. आणि प्रेज गॉड का तुम्ही आज प्रेयरला आले. हे वचन समजणं गरजेचं होतं. कारण अनेकदा आपण इझिली घेतो पण आपल्याला कळतच नाही की कशा प्रकारे तो आमच्यावर हल्ले करत आहे. कारण आपल्याद्वारे त्याला खूप मोठा धोका आहे. कारण तो जगात नाहीये, इथंच बसलेला आहे. का? कारण जगात ऑलरेडी आवाज येतोय हे का माझेच आहेत सगळे, त्यांच्याबद्दल मला टेन्शन नाहीये. पण अशी लोक जे देवाच्या पायापाशी बसतात त्यांच्याच अवतीभोवती तो फिरतो आणि प्लॅनिंग करायला तो सुरुवात करतो का कशा प्रकारे याच्यावर हल्ला करायचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आता असा विश्वास आहे का त्याचा हल्ला सक्सेस होणार नाही. कारण देवाने तो हल्ला करण्याच्या अगोदर आत्म्यात आम्हाला हुशार केलेला आहे. आता जो पडेल तो आपल्याच चुकीने पडेल, त्याला परमेश्वर जबाबदार राहणार नाही. ज्यांनी इथं बसून किंवा टीव्हीवर बसून पण ऐकला तर ऐकून घ्या, काही वचन तुम्हासाठी आहे. प्रभू तुम्हाशी बोलत आहे का आत्म्यात हुशार राहा, जेणेकरून येणाऱ्या दिवसात तुझ्या कुटुंबातून दुःखमय, निराशमय आणि रडण्याचा आवाज येणार नाही. तर फक्त एकच आनंद असेल का देवाची महान कृपा आम्हावर आहे आणि प्रत्येक संकटापासून देवाने आम्हाला वाचवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण उभा राहूया, आराधना करूया आणि प्रार्थना करूया.